महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते आणि त्यासाठी राजधानी नवी दिल्लीमध्ये बैठकांचा सिलसिला जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। खरं तर आज राजधानी नवी दिल्लीमध्ये दोन महत्त्वाच्या बैठका म्हणजे भाजपची असेल किंवा काँग्रेसची असेल या दोन बैठका महत्त्वाच्या राजधानी नवी दिल्लीमध्ये होत आहेत आणि त्यातली एक महत्त्वाची बैठक आज सकाळीच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत पार पडली आहे। महाराष्ट्रातील जे काँग्रेसचे 5 ते 6 प्रमुख नेते होते त्या सकाळी राजधानी नवी दिल्लीमध्ये आले आणि त्यांची या दोन प्रमुख नेत्यांसोबत बैठक झाली। त्यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाल्याचं बघायला मिळालं। त्यातले 3 प्रमुख मुद्दे जे आहेत ते नेमकं काय होते हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रमोद जगताप आणि सकाळ माध्यम समूहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। खरं तर मी म्हणालो तसं कुठल्याही क्षणी विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता घोषित होऊ शकते आणि त्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांना तयारी केल्याचं आपल्याला बघायला मिळते। काँग्रेसची देखील तयारी मागच्या काही दिवसांपासून होती, तशी काँग्रेसचे वरिष्ठ नेते वारंवार त्याबद्दलची माहिती देत होते आणि त्याच अनुषंगाने आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये साधारणतः 2-2.5 तास ही बैठक चालली, त्यात सविस्तर जी आहे ती चर्चा करण्यात आली। त्यातले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते समोर आलेले आहेत। त्यातला पहिला जर मुद्दा आपण बघायला गेलं तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांना सल्ला दिलेला आहे की महाराष्ट्रामध्ये हरियाणासारखी परिस्थिती होऊ देऊ नका। म्हणजे ज्या पद्धतीनं काँग्रेसला कॉन्फिडन्स होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं हरियाणामध्ये सरकार येईल, हा विश्वास काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना केंद्रातील नेत्यांना होता, पण तसं झालेलं नाही। हरियाणामध्ये भाजपची सत्ता जी आहे ती पुन्हा एकदा आलेली आहे। त्यामुळे काँग्रेसचं नेतृत्व अचंबित झाल्याचं मागच्या काही दिवसांपासून आपल्याला बघायला मिळालं आणि तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवू नये यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना सबुरीचा सल्ला देखील दिल्याचं आपल्याला बघायला मिळते। महाराष्ट्राच्या दृष्टीने जर आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी आणि ओबीसी आरक्षणासाठी मागच्या काही दिवसांपासून आंदोलनं सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। मनोज जरांगे पाटील जे मराठा समाजाचे नेते आहेत ते ओबीसी मधनं आरक्षण देण्यासाठी आग्रही असल्याचं बघायला मिळते। ज्या पद्धतीनं हरियाणामध्ये परिस्थिती उद्भवली होती म्हणजे जाट आणि ओबीसी यांचा जो संघर्ष होता तो झालेला होता आणि त्या संघर्षातूनच कुठेतरी जाट समाज जरी काँग्रेस सोबत असेल तर ओबीसी समाज काँग्रेस पासून दुरावला गेल्याचं बघायला मिळालं होतं आणि ते प्रमुख कारण काँग्रेसच्या पराभवाला असल्याचं बोललं जात होतं। आणि म्हणूनच दुसरीकडे बघायला गेलं तर असा संघर्ष म्हणजे ओबीसी आणि मराठ्याचा संघर्ष महाराष्ट्रामध्ये होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना राज्यातील नेत्यांना जे आहेत ते केंद्रीय नेतृत्वाने दिल्याचं बघायला मिळते। कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न करा, या सूचना देखील केंद्रातील नेत्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांना दिल्याचं समोर आलेलं आहे। दुसरा जर बघायला गेलं तर मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल या दोन्ही समाजामध्ये समन्वय राहावा याची काळजी राज्यातील नेत्यांनी घ्यावी अशा सूचना आजच्या बैठकीमध्ये देण्यात आल्या। त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजाच्या आंदोलनाचा फटका काँग्रेसला बसू नये याची खबरदारी एक प्रकारे काँग्रेसचं नेतृत्व राज्यातील नेतृत्व घेईल अशा पद्धतीच्या सूचना देखील आजच्या बैठकीमध्ये काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर बघायला गेलं तर मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जागा वाटपाच्या बैठका ज्या आहेत त्या वारंवार होत असल्याचं बघायला मिळतं। सलग 2-2 दिवस असेल किंवा 3-3 दिवस असेल महाविकास आघाडीचे जे 3ही प्रमुख पक्षांचे नेते आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल याचे प्रमुख नेते चर्चा करताना बघायला मिळत होते, पण काही जागांचा तिढा जो आहे तो अद्याप सुटलेला नाही। जी माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळते त्या माहितीनुसार साधारणतः 230 जागांवरती आतापर्यंत महाविकास आघाडीमध्ये राज्यामध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे, पण काही जागा साधारणतः 50 जागांवरती अद्यापपर्यंत शिक्कामोर्तब होऊ शकलेलं नाही। त्या संदर्भातील बैठका देखील महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत, पण त्या 15 अशा ज्या जागा आहेत त्या जागा काँग्रेसला कुठल्याही परिस्थितीमध्ये हव्या आहेत। काँग्रेसला पूर्णपणे खात्री आहे की या 15 जागांवरती आपल्याला विजय मिळू शकतो, त्या जागा आपल्याच ताब्यात आल्या पाहिजे। पण त्या जागांवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या दोन्ही पक्षांचा दावा असल्याचं बघायला मिळतं। त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी आजच्या बैठकीमध्ये हा देखील मुद्दा मांडला की त्या 15 जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मिळाल्या पाहिजेत। तुम्ही म्हणजे केंद्रीय नेतृत्वानं या 15 जागांवरती लक्ष घालावं किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीनं या जागा काँग्रेसला सोडून घ्याव्यात अशा पद्धतीच्या एक मागणी राज्यातील नेतृत्वानं एकमुखानं मल्लिकार्जुन खरगे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्यासमोर केल्याची माहिती समोर आली। त्यामुळे त्या 15 जागांचा तिढा केंद्रीय नेतृत्व कशा पद्धतीने सोडवत हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। आजच्या बैठकीमध्ये केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्रातील नेत्यांना विश्वास दिलेला आहे की जागा वाटपाचा जो काही 15-20 जागांचा तुम्ही म्हणताय तो तिढा आहे तो आम्ही वरिष्ठ लेवलवरती सोडू, तुम्ही राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार कसं येईल त्याकडे
त्यासाठी प्रयत्न करा, अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या 15 जागांची जी जबाबदारी आहे ती केंद्रीय नेतृत्वाने एक प्रकारे आपल्या अंगावरती घेतलेली आहे आणि बाकीच्या जागांवरती फोकस करण्याच्या सूचना राज्यातील नेत्यांना दिलेल्या आहेत. यात महत्वाचा मुद्दा आहे की फक्त काँग्रेसच्या नाही तर राज्यातील इतर जे 2 महत्वाचे मित्र पक्ष आहेत, म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या दोनही महत्वाच्या पक्षांसोबत तुम्ही समन्वय ठेवा आणि त्यातूनच आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे. अशी देखील माहिती समोर येते आहे की मुख्यमंत्री पदाबाबत आता कुठलीही तुम्ही चर्चा करू नका, सरकार आधी महाराष्ट्रामध्ये येईल कशा पद्धतीने त्याची तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा. या देखील सूचना आजच्या बैठकीमध्ये राज्यातील नेत्यांना दिल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. तिसरा आणि एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या बैठकीमध्ये चर्चेला गेला तो म्हणजे जाहीरनामा. आपल्याला माहिती की कुठलीही निवडणूक असेल तर राजकीय पक्षांकडून जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध केला जातो. राज्यामधील जाहीरनामा जो आहे तो महाविकास आघाडी म्हणूनच प्रसिद्ध केला जाणार आहे. पण त्यातले नेमकं काय काय मुद्दे जाहीरनाम्यात असावेत त्या अनुषंगाने देखील आज एक सविस्तर चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाल्याचं बघायला मिळते. काही महत्वाचे मुद्दे जाहीरनाम्यातले समोर आलेले आहेत. त्यातला महत्वाचा मुद्दा जर आपण बघितला तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी हा केंद्रस्थानी ठेवल्याचं बघायला मिळते. खरं तर जेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा शेतकऱ्यांसाठी एक कर्जमाफी केलेली होती. म्हणजे आम्ही जो शब्द दिला तो शब्द पाळला, हे वारंवार उद्धव ठाकरे असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते सांगतात. तीच पुनरावृत्ती पुन्हा आम्ही करू म्हणून शेतकरी हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या अजेंड्यावरती असतानाच बघायला मिळते आणि तो देखील मुद्दा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असू शकतो. कृषी समृद्धी शेतकरी सन्मान योजना ही योजना जी आहे ती महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात असू शकते. तशी शिफारस आजच्या बैठकीमध्ये केली गेली, त्याच्यावरती चर्चा केली गेली. ही जर योजना राज्यामध्ये लागू केली गेली तर साधारणतः शेतकरी जे महाराष्ट्रातील शेतकरी आहेत त्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज जे आहे ते महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही माफ करू, अशा पद्धतीच्या सूचना या मुद्द्यामध्ये दिल्याचं बघायला मिळतं. आणि साधारणतः ही कर्जमाफी जी आहे ती 28,000 कोटींची असणार. हा बेसिक आकडा आहे, कदाचित या आकड्यामध्ये वाढ येऊ शकते, पण हा बेसिक आकडा जाहीरनामा बनवताना खरं तर विचारात घेतला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचा जो मुद्दा आहे तो काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या केंद्रस्थानी असल्याचं बघायला मिळते. खरं तर मागच्या काही दिवसांपासून राज्यातील जे सरकार आहे ते सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी आहे अशा पद्धतीचा प्रचार विरोधकांकडनं केला जातो. म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव नाहीये, भाव कुठल्याही पिकांना नाही, कांद्याची निर्यात बंदीचा मुद्दा असेल किंवा सोयाबीनचा मुद्दा असेल, हे सगळे मुद्दे विरोधी पक्षांकडनं वारंवार मांडले जात असताना आम्ही शेतकऱ्यांच्या कशा पाठीशी उभे आहोत हा ठामपणे सांगण्याचा प्रयत्न खरं तर जाहीरनाम्याच्या माध्यमातून काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडी आहे ती करताना आपल्याला बघायला मिळते. दुसरं जर बघायला गेलं तर महालक्ष्मी योजना जी आहे ती महिलांसाठी घेऊन महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं. राज्यामध्ये सध्या लाडक्या बहिणीचा बोलबाला असल्याचं आपल्याला बघायला मिळते. ज्या 1500 रुपये एकनाथ शिंदे यांचं सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून 1500 रुपये महिलांना दर महिन्याला दिले जात आहेत, त्या योजनेचा खूप मोठा बोलबाला असल्याचं बघायला मिळते. आणि त्याच योजनेच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा सरकार आपलं येऊ शकतं हा विश्वास राज्यातील महायुतीच्या नेत्यांना आहे. खरं तर महाविकास आघाडीचे नेते देखील या योजनेला विरोध करत नाहीत, कारण ही योजना महिलांच्या खूप जिव्हाळ्याची असल्याचं बघायला मिळते. त्यामुळे ह्या योजनेसंदर्भात महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये देखील एक मुद्दा आहे असल्याचं आपल्याला बघायला मिळते. आणि ही योजना जी आहे ती महालक्ष्मी योजना या नावाने काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ती समोर येऊ शकते आणि तो मुद्दा जाहीरनाम्यामध्ये असेल. या योजनेच्या अंतर्गत ज्या महिला आहेत राज्यातील त्या महिलांना 2,000 रुपये प्रति महिन्याला म्हणजे प्रत्येक महिन्याला 2,000 रुपये देण्याचा निर्णय जाहीरनाम्यामध्ये घेतल्याचं आपल्याला बघायला मिळते. महायुतीचं सरकार सध्या 1500 रुपये देते, पण आमचं सरकार आलं तर आम्ही 2,000 रुपये महिलांना देऊ अशा पद्धतीचा प्रचार काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडीचे नेते असतील त्यांच्याकडनं केला जातो. साधारणतः 60,000 कोटींचा निधी या योजनेसाठी अपेक्षित असल्याचं बघायला मिळते. इतरही काही योजना आहेत, म्हणजे स्त्री सन्मान योजना असेल, कुटुंब रक्षण योजना असेल, ह्या देखील योजना जर सरकार आलं तर त्या आम्ही आणू अशा पद्धतीच्या जाहीरनाम्यामध्ये बेसिक चर्चा करण्यात आलेली आहे. महत्वाचा मुद्दा यातला आपण बघायला गेलो तर युवकांसाठी एक महत्वाची योजना या सरकारकडनं म्हणजे महाविकास आघाडी सरकारला तर आम्ही देऊ अशा पद्धतीची चर्चा जाहीरनाम्या कमिटीमध्ये किंवा जाहीरनाम्याच्या अनुषंगाने झाल्याचं बघायला मिळते. युवकांना शब्द या अंतर्गत बेरोजगार जे युवक आहेत राज्यातील त्यांना महिन्याला 4,000 रुपये भत्ता दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने देखील चर्चा आजच्या बैठकीमध्ये झालेलं बघायला मिळते. समतेची हमी नावाची एक योजना महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर त्या योजना आम्ही लागू करू. प्रामुख्याने जर असा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा काय असाय, प्रामुख्याने जर आपण बघितलं तर राहुल गांधींचा फोकस जो आहे मागच्या काही दिवसांपासून दलित असतील, आदिवासी असतील, मुस्लिम असतील यांच्या भोवती असल्याचं बघायला मिळते. आपण बघितलेलं आहे काही वेळा की आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी आहोत असा
राहुल गांधींकडनं वारंवार प्रचार केला जातो. म्हणजे कुठल्याही सभेत राहुल गांधी गेले तर त्यांच्या हातामध्ये संविधानाची प्रत असते. त्यामुळं आम्ही समतेची हमी देत आहोत अशा पद्धतीचा एक मेसेज देण्याचा प्रयत्न राज्यातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं सरकार करणार आहे. आणि त्या अनुषंगानं दलित असेल किंवा अल्पसंख्याक असेल यांच्यासाठी ही समतेची हमी ही योजना सरकार बनवणार असल्याचं बघायला मिळते. साधारणतः 8.5 कोटी लोकांना या योजनेचा फायदा होईल अशी बेसिक माहिती समोर आलेली आहे. या अनुषंगानं आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. खरं तर हे बेसिक मुद्दे आहेत. इतरही काही मुद्द्यांच्या अनुषंगानं आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं बघायला मिळतं. पण प्रामुख्यानं या योजना ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं लागू करता येतात या अनुषंगानं आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्यामुळं या योजना सरकार आलं तर कशा पद्धतीने लागू होतात हे देखील बघावं लागणार. पण या जाहीरनामा जो आहे तो आगामी काळामध्ये प्रसिद्ध करणार असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी बैठकीनंतर दिलेली आहे. त्यामुळं हा जाहीरनामा नेमका कधी प्रसिद्ध होतो आणि जाहीरनाम्यात नेमकं काय काय मुद्दे असतील आणि या मुद्द्यांचा सरकार येण्यासाठी महाविकास आघाडीला कसा फायदा होतो हे देखील बघावं लागणार. पण आज जी प्रामुख्याने चर्चा झाली हरियाणा निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला गेला, सतर्कतेचा इशारा एक प्रकारे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिला गेला. जाहीरनाम्याच्या अनुषंगानं आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं बघायला मिळतं आणि जो तिढा जागांवरती आहे तो तिढा आम्ही सोडू, तुम्ही बाकीच्या गोष्टींवरती फोकस करा, महाविकास आघाडीचं राज्यात सरकार आलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांना दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं.